डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब बोल, इन्कलाब बोल, इन्कलाब बोल, इन्कलाब, भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, जिंदाबाद, भारत माता की जय। अरे हिटलरशाही नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, तानाशाही नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो। छत्रपती चेयर बंद करो, बंद करो, बंद करो। खाली डोक्यावरील पाय, मोदी शांत करायचं काय? खाली डोक्यावरील पाय। अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। भारत माता की जय। वंदे मातरम। भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा जय भीम, जय भीम। छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। जय जवान, जय किसान, जय जवान। संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरे हर जोर जुलूम की जय, भारत माता की जय। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। जोर जुलूम की टक्कर से संघर्ष हमारा नारा है। और जोर जुलूम की टक्कर से संघर्ष हमारा नारा है। जोर जुलूम की टक्कर से संघर्ष हमारा नारा है। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जंतर मंतर येथील जे प्रोटेस्ट करत होते त्या विद्यार्थ्यांवरती झालेलं लाठीचार्ज या विरोधामध्ये आज उल्हासनगर शहरामध्ये सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलेले, काय सांगाल आपण? आज उल्हासनगर शहराने परत एकदा राजकीय एकीचं प्रदर्शन केलेलं आहे। हे प्रदर्शन अन्याय करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या विरोधात होतं। हे प्रदर्शन अन्याय करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात होतं, ज्यांनी निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठी चालवल्या, त्यांची डोकी फोडली, त्यांची माथी फोडली, महिलांच्या देखील चुकीच्या ठिकाणी लाठ्या मारल्या। अशा परिस्थितीमध्ये दिल्ली पोलिसांच्या संदर्भामध्ये आणि विद्यार्थ्यांचे झालेले हाल ह्याच्या संदर्भामध्ये आजचा हा एक धडक मोर्चा महाविकास आघाडीने उल्हासनगरच्या प्रांत कार्यालयावर काढला। वास्तविक संविधानिकरित्या आंदोलन करणं सर्वांचा अधिकार आहे, परंतु या देशातलं असलेलं मोदी सरकार एक प्रकारे हुकुमशहाचं काम करत आहे आणि धर्मेंद्र प्रधान ज्याची नैतिक जबाबदारी आहे, शिक्षण मंत्री आहेत ते, त्याची नैतिक जबाबदारी राजीनामा द्यायची, त्या राजीनामा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही। म्हणून अभिजित दिपके जो असेल किंवा सोनम वांगचुक असेल यांना उपोषण करावं लागलं। 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी त्यांचं काल रात्री उपोषण सोडलं अशी आम्ही माहिती इंटरनेटवर मिळत आहे। परंतु हजारो विद्यार्थी कुठल्याही राजकीय बॅनरच्या खाली न येता स्वतंत्रपणे दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये जमले आणि त्यांनी क्रांती करून दाखवली। शेवटी पोलीस देखील आहेत, आमचे बांधवच आहेत, त्यांचीही मुलं या नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे किंवा भ्रष्ट व्यवस्थेमुळे बाधित होत आहेत। पोलिसांनाही आम्हाला विनंती करायची आहे की ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होत असेल त्याला सहकार्य करा। हे तुमच्या पालकांसाठी, तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या मुलांसाठी देखील आहे आणि ही आंदोलन हे देशाच्या सरकारला जागृत करण्यासाठी आहे। ज्या प्रकारे देशाचे विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांच्या निवासाच्या बाहेर आंदोलन केलं, त्यांना अक्षरशः फरफटत ओढून घेऊन गेले पोलीस. आपण सरांनी टीव्हीवर पाहिलं असेल. जर देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला एवढी वाईट वागणूक मिळत असेल तर तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला कशा प्रकारची वागणूक मिळेल? काल मुंबईमध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला. एक पोलीसचा सब इन्स्पेक्टर होता का माहित नाही, विद्यार्थ्यांना धमकी देत होता की आंदोलन जर तुम्ही केलं तर तुमच्या खिशामध्ये पावडर टाकू. काय टाकू? पावडर टाकून तुमचं कायमचं आयुष्य बाद करू. हे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे. हे देवेंद्र फडणवीसच्या पोलीस दलातले लोक आहेत. अशा पद्धतीची राजवट भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. फुले शाहू आंबेडकरला मारणारा आमचा महाराष्ट्र आहे, देशाला दिशा देणारा आमचा महाराष्ट्र आहे. आणि अशा प्रकारचं जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना आणि मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो केंद्रातल्या सरकारचा निषेध करतो. धर्मेंद्र प्रधानचा पुनश्च एकदा राजीनामा मागतो. आणि ज्या निष्पाप मुलांवर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर खोट्या केसेस भरल्या, ते महाराष्ट्र असो, मुंबईत असो, दिल्लीत असो किंवा भारतात कुठेही असो, त्या सर्व केसेस तातडीने रद्द झाल्या पाहिजे. कल रात को ही प्रधानमंत्री मोदी जी ने कह दिया था कि जो ये नाही, तो जो प्रश्न आहे हा मूळ प्रश्न आपला हा आहे की आज सर्वप्रथम तर जी आजची पिढी आहे, ज्यांना आपण जेनझी म्हणतो, त्यांना आम्ही इकडे सल्यूट करतो. कारण की ज्या पंतप्रधानाने 12 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली आणि संध्याकाळी 8 नंतर दिसत नाही, त्यांनी काल रात्री 12 वाजता येऊन त्यांना व्हिडिओ द्यावा लागला. त्यांचा अहंकार हा या जेनझीनी तोडला. प्रत्येक इकडचे जे राजकीय पक्ष आहे ते आपापल्या पद्धतीने या मुद्द्यावर, नीट परीक्षा असेल या मुद्द्यावर आंदोलन करतच आहे. पण आज आम्ही जे इकडे जमलेलो आहे ते काल प्रधानमंत्रींनी प्रेस कॉन्फरन्स दिल्यानंतर देखील राजीनाम्याबद्दल कोणती गोष्ट झालेली नाहीये, अजून संसदेत चर्चा झालेली नाहीये. आणि जे विद्यार्थी आहेत ते अजूनही जंतरवर बसलेले आहेत, त्यांचा पाठबळ वाढवण्यासाठी आज इथे आम्ही सर्व जमलेलो आहात. जरी ही आंदोलन नीट परीक्षाची असेल पण खऱ्या अर्थाने हे आंदोलन आहे, ही चीड आहे या पिढीची. ही चीड बेरोजगारीच्या विरोधात आहे, ही चीड महागाईच्या विरोधात आहे, ही चीड या सरकारच्या अहंकाराच्या विरोधात आहे, ही चीड सर्व जे गोष्टी आहे गोदी मीडियाच्या विरोधात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी या सरकारला झुकवलं, त्यांना आम्ही इकडे सल्यूट करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पूर्ण पाठीशी आम्ही महाविकास आघाडी असेल, इतर सर्व संघटना असतील, त्यांच्या पाठीशी उभे राहणार. सर्वप्रथम मी भारताचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत, त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना झुरळ म्हणून संबोधलं. कारण काय झालं, गेल्या 12 वर्षामध्ये या भाजप सरकारची जी तानाशाही होती, जी हुकुमशाही होती, त्याच्या विरोधात कोणी रस्त्यावर यायला तयार नव्हतं, कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं. परंतु न्यायाधीशांच्या एका वक्तव्याने या देशातला सर्व तरुण जागी होऊन आज रस्त्यावर आहे. काल जर बघितलं, मोदींचं स्टेटमेंट आलंय. मोदींना स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, तेही मोदी प्रेस समोर नाही आले. त्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवून व्हायरल केलाय. तुम्हाला स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, याचा अर्थ तुम्ही काय वाट बघत होता का विद्यार्थी किती मरतील, लोक किती मरतील, याची तुमची अशी काही इच्छा होती का? जर 26-27 दिवस लोक उपोषणाला बसले, 8 दिवस झाले विद्यार्थी रस्त्यावर आहेत, तुम्ही त्यांना अमानुष मारहाण करताय, महिलांचे कपडे फाडताय, विद्यार्थिनींना मारताय. एवढं सगळं घडल्यानंतर तुम्हाला आता सद्बुद्धी सुचली की तुम्ही प्रेसला सामोरं न जाता एक व्हिडिओ बनवून टाकता, मी केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवील. अरे त्या धर्मेंद्र प्रधानकडे असं काय आहे की हे सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला घाबरतं? मला तर असं वाटतं की धर्मेंद्र प्रधान सरकार चालवतो, अमित शहा आणि मोदी फक्त खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे ते राजीनामा घ्यायला घाबरतायत. विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्याय जर सातत्याने थांबला नाही, धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला नाही, मुलांवरती झालेल्या केसेस मागे घेतल्या गेल्या नाही, तर हे सर्वपक्षीय आंदोलन येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र असेल, याची सरकारने दखल घ्यावी. धर्मेंद्र प्रधान